गणपती बाप्पा मोरया। माणगाव व्यापारी असोसिएशन दरवर्षी गणपतीकरिता येणारे जे चाकरमणी आहेत आणि 24 तास पोलीस आणि ट्रॅफिकवाले या सगळ्यांचा गणपती सण साजरा चांगल्या पद्धतीनं व्हावा, कोकणकरांचा सुखकर प्रवास व्हावा यासाठी अहोरात्र काम करत असतात आणि बऱ्याच वेळेला ते आपल्या गणपतीच्या तिथे जाऊ शकत नाहीत, तसेच त्यांचा सण रस्त्यावर किंवा आपल्या सेवेसाठी त्यांचा वेळ जातो। तर ही भावना लक्षात ठेवून माणगाव व्यापारी असोसिएशन जे कोणी ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी काम करतात अशा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गणपतीचा प्रसाद म्हणून मोदक वाटप दरवर्षी करत असतो। हा 7वं वर्ष आहे। याही वर्षी आपण बघू शकताय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅकेट्स हे सगळे बॉक्सेस भरून आम्ही पॅकेट्स तयार केलेले आहेत। आता एक थोड्या वेळामध्ये आम्ही जिथे जिथे पोलीस उभे आहेत त्या सर्व पोलिसांपर्यंत हा गणपतीचा प्रसाद पोहोचवणार आहोत। हा आमचा एक सार्वजनिक उपक्रम या निमित्ताने असतो। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साह वाढवण्यासाठी पोलीस बांधवांना प्रसादाचे वाटप शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्याच दिवशी सकाळच्या सुमारास करण्यात आले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पीआय, ट्रॅफिक पोलीस कर्मचारी, सह पोलीस शिपाई, होमगार्ड तसेच ट्रॅफिक ड्युटीवर असलेले स्वयंसेवक, त्याचबरोबर माणगाव व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बाळा दळवी, पदाधिकारी, सदस्य आणि व्यापार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यानच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणाने गणेश भक्त मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून हजारो संख्येने आपले खासगी वाहन एसटी गाडीने कोकणात दाखल होत असतात। गणेश भक्तांना आपल्या गावी व्यवस्थित जाण्यासाठी अहोरात्र पोलीस ऑन ड्युटी काम करीत असतात। याच पार्श्वभूमीवर त्यांचेही आरोग्य सुदृढ राहावे म्हणून प्रसादाबरोबर पौष्टिक आहाराचेही वाटप करण्यात आले। दरम्यानच्या काळात असे उपक्रम या नामांकित संघटनेकडून करण्यात आले। माणगाव व्यापार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकूण 10 गट तयार करून व्यापार बांधवांच्या सोबत वाहतूक पोलीस चौकी, निजामपूर रोड कॉर्नर, रेल्वे स्टेशन रोड, निजामपूर रोड, कचेरी रोड कॉर्नर, मोरबा रोड कॉर्नर, दालघर फाटा अशा विविध मोक्याचे नाका येथे जाऊन स्वयंसेवक, तरुण वर्ग तसेच पोलीस ठाणा, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, माणगाव नगर पंचायत या ठिकाणी ऑन ड्युटीवर असलेल्या अधिकारी, कर्मचारी, शिपाईंना देखील मोदक प्रसादाचे वाटप करण्यात आले। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।